नमस्कार. सर्मिक लोकजाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहता सर्मिक लोक. राजगुरुनगर तालुका खेडे येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून करणाऱ्या नराधमाला फाशीची सजा. फाशीची सजा. राजगुरुनगर तालुका खेड येथील नराधमाला फाशीची सजा. सर्व बांधवांना भटक्यामुक्त गोसावी संघटना नांदेडच्या वतीनं, नांदेड आणि देशमुखच्या वतीनं आम्ही एक निवेदन सर्व शासकीय प्रशासकीय ऑफिसमध्ये दिलेलं आहे. त्याचं कारण हे आहे, दिनांक 25 डिसेंबर 2024 मध्ये 25 डिसेंबर 2024 मध्ये अशी घटना घडली. मानवाला लज्जित करण्यासाठी आहे, लांछनास्पद आहे, सांगून घ्यायला बी लाज वाटते. ते एका नराधमानं राजगुरुनगर सारख्या नगरामध्ये, ज्या ठिकाणी शिवाजी महाराज शेजारी खूप मोठा इतिहास रचलं, जिजाऊंनी महिलांची कर्तव्य दाखवून दिले. सावित्रीबाई फुलेच्या नगरामध्ये राजगुरुनगरमध्ये राहणारे तालुका खेड एक दाम्पत्य पोट भरून घेण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी गेले आणि एका रूममध्ये, भाड्याच्या रूममध्ये ते राहत होते. ही सत्य घटना आहे. आई वडील कामाला गेल्याच्या नंतर 2 मुली, एक दुर्वा आणि कार्तिकी, एकाचं वय 8 वर्ष, दुसरीचं वय 9 वर्ष. या मुली दुपारच्या वेळेला घरी अंगणामध्ये खेळत होत्या. एका नराधमांनी त्यांना, वरती राहत होता तो, पायऱ्या चढून वरती गेल्याच्या नंतर लाडू घेतले होते त्यांनी हातामध्ये. ते लाडूचं आमिष दाखवून त्यांना आपल्या घरी बोलावलं. मग मुली लाडूच्या आशेनं ते वरती गेले. वरती गेल्याच्या नंतर त्यांनी मधून कोंडी लावून घेतली. मग मुलाची छेडछाड त्यांनी चालू केली. एक मुलगी रडायला लागली, छोटी मुलगी रडायला लागली. ती म्हणली मी मम्मीला सांगते वगैरे वगैरे बोलले. आता ही जास्तच रडायला लागली म्हणून त्या मोठ्या मुलीला त्यांनी संडासामध्ये दाबलं, संडासामध्ये बंद केलं, बाहेरून लावून घेतलं. आणि ही मुलगी जास्त आरोळी करायला लागली, रडायला लागली, यातना करायला लागली, सोडा आम्हाला जाऊ द्या वगैरे वगैरे बोलले. आता हे आवाज खालचे लोक किंवा आजूबाजूचे लोक ऐकतील म्हणून त्यांनी काय केलं, त्या मुलीला उलटं केलं. मारहाण तर केली, उलटा करून पाण्याचं ड्रम होतं त्याच्या बाजूला, त्या पाण्याच्या ड्रम मध्ये टाकून बरेपर्यंत तिला मारून टाकलं त्या ड्रम मध्ये. आता राहिली दुसऱ्या मुलीला त्या संडास रूम मधून बाहेर काढलं, त्याच्याशी लैंगिक अत्याचार केला. त्याच्यानंतर ती बी रडायला लागली. आता ही परत रडते. आता ह्याचं काय करायचं असं जे म्हणत आला असेल त्या माथेबिरूच्या नालायक नराधम, किती शब्द बोलावे त्याची कमी वाटतात. अंगावर शहारा उपटण्यासारखे हा प्रसंग होता. त्यांना बी त्याचं काय करायचं ते करून त्यांनी परत त्या मुलीला त्या ड्रम मध्ये टाकलं. ज्या मुलीला पहिले टाकलं होतं, छोट्या मुलीला मरेपर्यंत मारलं, हिला बी मरेपर्यंत मारलं बंधूंनो. आणि बाहेरून लॉक केलं आणि तो आपल्या कामाला निघून गेला. त्याच्यानंतर मग आई आली घरी. तिनं बघितली आपल्या मुलाला, म्हणलं लेकरं आपल्याला दिसत नाहीत. तिने आरडाओरड केली, इकडे तिकडे बघितली, शेजाऱ्यांना विचारलं, हॉटेलवाल्याला, दुकानदार मिळाल्यानं वगैरे विचारलं, कोणीही उत्तर दिलं नाही. शेवटी ती आपल्या नवऱ्याकडे गेली, नवऱ्याला बोलावलं, काही लोकांना बोलवलं आणि मग 1-2-3 तास असेच गेले त्यांचे. त्यानंतर मग ते मुली हरवलेल्या पोलीस ठाण्यात जाऊन अर्ज दिला काही लोकांना घेऊन. मग ते पोलिस आले त्या ठिकाणी, आजूबाजूला बघितलं, कुठेच काही मुलींचा पत्ता लागला. मग ज्या ठिकाणी त्यांनी हे कर्तव्य केलं होतं ते बघण्यासाठी म्हणून ते वरती गेले, कुलूप तोडलं, बाजूला ड्रम होते, त्या ड्रम मध्ये 2-4 पाय दिसायला लागले त्या पोलिसांना. मग त्यांनी ते सगळे आरडाओरड झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा गोष्टीचा पंचनामा केला. शेवटी रात्री 10-11 वाजता त्याला कुठून तरी पकडून आणलं. तो नराधम बाहेरच्या राज्यामधला होता, असू द्या कोणी असू द्या, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन पोट भरून घेण्यासाठी आलेली माणसं, हे बी पोट भरून घ्यायला तिथं गेलेले होते आपल्या मुलं बाळांना बसण्यासाठी म्हणून. हा भोसडीचाही पण तिथंच होता. त्यांनी त्या मुलीचा अशा प्रकारे निर्घृण हत्या करून केल्याच्या नंतर मग 4-5 तासानंतर तो सापडला, त्याला धरून आणलाय. मग आता ती पुढची प्रक्रिया शासन करताय.
परंतु हा जो अन्याय अत्याचार आमच्या समाजावरती गरीब मुलींना बघून हे जे झालेलं आहे प्रकरण आहे, असा प्रकरण पुन्हा होऊ नये. बरं ठीक आहे, आता ह्या मुली तर मेल्या, पण आई वडिलांच्या मनावर काय घेतलं असेल? आता ते धरणीवर आहेत. म्हणून शासनाला आणि माझ्या सर्व अधिकाऱ्यांना आमचं म्हणणं आहे की हे जे अन्याय अत्याचार आमच्यावर झालाय, परत महाराष्ट्रामध्ये असं व्हायला लागले. काल पण जालन्याला अशीच कुठेतरी घटना घडली. आपण बघतो ठाण्या पुण्याला बी ह्या घटना घडलेल्या आहेत, कल्याणला ही घटना घडली. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एवढं काय चाललंय की सगळं काय गरिबी म्हणून चाललंय, की आम्ही मवाळ म्हणून चाललंय, की आम्ही गरीब भारत निर्मळपणाचे चारित्र्यवान आहोत म्हणून चारित्र्य हनन करण्यासाठी या महाराष्ट्रीयन लोकांचं, हे बाहेरचे लोक किंवा इथले प्रॉपरचे काही लोक आपल्याला आपल्या मुलीबाळींना, आपल्या आई बहिणींना त्रास देऊन अत्याचार करून त्याच्यावरती वर जिवंत कुठे ठेवायला लागलेत, जीवानीशी ठार मारून टाकायला लागलेत. हा अत्याचार कोणाकडे घेऊन जायचा? म्हणून आमचा आक्रोश आहे की या बदमाशांना फाशी झाली पाहिजे, नाहीतर आमच्या ताब्यात घ्या. फाशी झाली पाहिजे, त्यांना फाशी झाली पाहिजे, नराधमाला फाशी झाली पाहिजे, नराधमाला फाशी झाली पाहिजे, नराधमाला फाशी झाली पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे. मोठी कोणती कारवाई होत नाही आणि त्याला प्रशासन पाठीमागे का घालत असते? राजगुरुनगर तालुका खेड येथील 2 अल्पवयीन गोसावी समाजातील, ज्याला भटक्या विमुख जातीमध्ये ज्यांनी पीठ भरून आपल्या परिवाराचं कुटुंबाचं उदरनिर्वाह करतात, अतिशय गरीब अशा या कुटुंबातील 2 अल्पवयीन मुलीवर एका परप्रांतीयाचा नराधम त्यांना आमिष दाखवून घरी बोलून घेतो, त्यांचा बलात्कार करतो आणि त्यांची हत्या करते. महाराष्ट्रामध्ये राज्य आहे की नाही ही म्हणण्याची दुर्दैवी पाळी, मानवाला काळीमा फासणारी घटना, अतिशय निर्लज्जपणाची घटना या महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे. म्हणून या नराधमाला, हा जो परप्रांतीय आहे, त्याचं नाव या ठिकाणी अजय दास म्हणायचा जो आहे, त्या अजय दासला फाशीची कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून असा निर्दयी प्रकार, अमानवीय प्रकार, मानवाला काळीमा फासणारी घटना ह्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा घडू नये. म्हणून या ठिकाणी गोसावी समाज संघटनेच्या वतीनं तहसीलदार साहेब, जिल्हाधिकारी साहेब, पोलीस स्टेशन या ठिकाणी निवेदन, या ठिकाणी सर्व समाजातील ज्येष्ठ पदाधिकाऱ्याच्या वतीने या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. यावर जर या समाजातील लोकांना न्याय मिळाला नाही तर निश्चितच या समाजाच्या वतीनं जे काही आंदोलन करण्यात येईल त्या आंदोलनामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पूर्ण सहकार्य, पूर्ण मदत आणि त्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग आमचा राहील असं मी या ठिकाणी नमूद करतो. असे जे नराधम आहेत, अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून करणाऱ्यांचं लिंग छाटून टाकलं पाहिजे, तर पुन्हा महाराष्ट्रामध्ये अशी घटना पुन्हा होणार नाही, त्या नराधमाची हिंमत वाढणार नाही. एकच सजा, फाशी त्याला नंतर द्या, पण पहिल्यांदा त्याचं लिंग छाटा, असं सजा या महाराष्ट्राला दिलं पाहिजे, तर पुन्हा अशी महाराष्ट्रामध्ये घटना होणार नाही असं माझं या ठिकाणी मत आहे. आपण मी अखिल भारतीय भटके गोसावी समाज महासंघाचा जिल्हाध्यक्ष म्हणून या अनुषंगाने इथे बोलतो आहे. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू जे देशावरती अमाप प्रेम करणारे, मातृभूमीसाठी आपला प्राणाची बळी देणारे, राजगुरू सारख्यांची जी जन्मभूमी आहे, जी मातृभूमी आहे, अशा ठिकाणी राजगुरुनगरमध्ये एका अल्पवयीन 2 सख्या बहिणींवरती परप्रांतीयाकडून मानवतेला काळीमा फासणारी आणि अख्ख्या मानव जातीला कलंक लावणारी घटना इथे घडत आहे. हे नक्कीच आमच्या अख्ख्या मानव जातीसाठी दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल. ही महाराष्ट्राची भूमी आहे, ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूरवीरासारख्यांची जे कीर्तिवंत आहेत, नीतिवंत आहेत, न्यायवंत आहेत, अशा महाराजांच्या ह्या पवित्र धर्तीवरती ही मानवतेला काळीमा फासणारी घटना घडते आहे. यापेक्षा अन्य दुर्दैव आमचं कोणतंच असू शकत नाही. या ठिकाणी मी या प्रसंगी नमूद करतो आहे, आज जर ह्या महाराष्ट्राच्या पृथ्वीवरती, धर्तीवरती महाराजांचं जर राज्य राहिलं असतं तर अशा कुकृत्य करणाऱ्या, निर्ममतेने, निर्दयतेने हत्या करणाऱ्या नराधमास महाराजांनी भर चौकामध्ये आणून त्यांचे हात छाटले असते, पाय छाटले असते, त्यांना नेस्तनाबूत करून आज आपली मानवता
जिवंत करण्याचा प्रयत्न केले असते. परंतु दुर्दैव आमच्या गोसावी समाजाचं हेच आहे की आमचा समाज अल्पसंख्याक आहे म्हणून, असंघटित आहे म्हणून, आवाज उठवत नाहीत म्हणून, यांना राजकीय आधार नाही म्हणून आमच्या समाजावरती कुणीही येतो, कुठलाही येतो, कसलाही माथे फिरू येतो आणि आमच्या समाजाला अन्याय अत्याचार करून निघून जातो. आणि म्हणून या प्रसंगी मी महाराष्ट्र शासनाच्या सत्तेत असणाऱ्या देवेंद्रभाई फडणवीस, सध्या विद्यमान मुख्यमंत्री म्हणून ते राज्यात शासन करत आहेत, आणि याबरोबरच एकनाथभाई शिंदे सारखे उपमुख्यमंत्री या राज्याला लाभलेले असताना त्यांच्या देखत, त्यांच्या समक्ष, त्यांच्या डोळ्यापुढे ही घटना घडूनही आज 15 दिवस होत आहे. का मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब आमच्या जातीची दखल घेत नाहीत? का आमच्या समाजाला न्याय मिळवण्याच्या दृष्टीने ते पावलं उचलत नाहीत? का आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत नाही का? देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथभाई शिंदे साहेब, आमचा समाज गरीब आहे, बहुजन आहे, वंचित आहे, शोषित आहे म्हणून तुम्ही जाणून बुजून आमच्या समाजाकडे दुर्लक्ष करत आहेत का? पण लक्षात ठेवा, मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब आणि महाराष्ट्र शासन, आमचा समाज शोषित नाही, आमचा समाज असंघटित नाही, आमचा समाज दुर्बल नाही आणि आमचा समाज निष्क्रिय सुद्धा नाही. वेळ प्रसंगी आम्ही तुमच्याही खुर्च्या हादरवून सोडू, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पाठवू. या भ्रमात तुम्ही राहू नका की जाऊ द्या, एखादा गोसावी समाज आहे, काय होईल, 2 चिमुरड्यांचं, 2 चिमुकलींचं जीव गेला असेल, हत्या झाली असेल, कुणी एखादा परप्रांतीय येऊन जीव घेऊन टाकला असेल तर काय होणार आहे? असं कदापिही भ्रमात आणि विचारात राहू नका. महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब, तुम्ही लेख वाचवा, लेख शिकवा ही योजना तुम्ही राबवता, लाडकी बहीण ही योजना राबवता. बघा तुमच्या समक्ष, तुमच्या राज्यात, तुमच्या कार्यकाळात बेटींचं काय होतंय. ज्या बेटींना तुम्ही पढो लिखो बडो म्हणता, आज त्या बेटींचा तुमच्या समक्ष वध करण्यात येतंय, हत्या करण्यात येते. एखादा कोंबडा मारावा, एखादी कोंबडी मारावी असं त्यांना छाटून फेकून देण्यात येते. हे आमचा अपमान नाही, हे तुमचा अपमान आहे मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब. हे खऱ्या अर्थाने तुमचं दुर्दैव म्हणावं लागेल की तुम्ही सत्तेत असताना ही दुर्दैवी बाब इथे घडत आहे. तुम्ही लाडकी बहीण योजना राबवता. अहो, ह्या बहिणींकडे बघा, हे तुम्हाला दिसत नाही का? हे तुम्हाला कळत नाही का? यांचा आक्रोश, यांचा तांडव, यांचं दुःख तुमच्यापर्यंत पोहोचत नाही का? पण आम्ही तुमच्यापर्यंत आमचा आक्रोश, दुःख पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. या प्रसंगी या अनुषंगाने मी देगलूर तहसील कार्यालयाच्या समोरून गोसावी समाज संघटनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी बोलतो आहे. साहेबांनो लक्षात ठेवा, शासनानं लक्षात ठेवा, कुठल्याही जातीला, धर्माला, पंथाला, पक्षाला कमजोर समजण्याची भूल तुम्ही करू नका. गरज जर पडली तर आम्ही तुमच्या मंत्रालयापर्यंत येऊन तुम्हालाही धडक देण्याचं धाडस या गोसावी समाजामध्ये आम्ही ठेवून चालतो आहे. या प्रसंगी इथे नमूद करतो आहे. धन्यवाद. राजगुरुनगर तालुका खेडे येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून करणाऱ्या नराधमाला फाशीची सजा, फाशीची सजा. राजगुरुनगर तालुका खेड येथील नराधमाला फाशीची सजा पाहिजे.